डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित खामगाव येथील श्री गोरक्ष फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापकानं फार्मसीचा पेपर लीक करून व्हायरल केल्याच्या चौकशी समितीच्या अहवालातून सिद्ध झालं होतं। त्यामुळे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत श्री गोरक्ष फार्मसी कॉलेजचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले होते। तसेच दोषी प्राध्यापकावर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिले होते। अखेर त्या चीटर प्राध्यापकाविरुद्ध वडोद बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर बाबासाहेब डोळे यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत परीक्षा पद्धती सुधारण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले। नुकत्याच पार पडलेल्या फार्मसीच्या परीक्षेत YB चव्हाण फार्मसी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी फार्मसीचा पेपर व्हॉट्सॲपवरून लीक केल्याचे निदर्शनास आणून दिले होते। या संदर्भात 3 विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करून त्यांची सुनावणी घेण्यात आली। समितीनं श्री गोरक्ष फार्मसीच्या एका प्राध्यापकाला पेपर फुटीत दोषी असल्याचं म्हटल्यानं या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र 10 जून मंगळवारच्या BOE बैठकीत रद्द करण्यात आले होते। तसेच त्या प्राध्यापकाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले होते। अखेर फिर्यादी दत्तात्रय काशीनाथ वीर, प्राचार्य श्री गोरक्ष कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर खामगाव यांच्या फिर्यादीनंतर चीटर प्राध्यापक आरोपी ज्ञानेश्वर भारत निंगोळे यांच्या विरुद्ध 25 जूनला वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामुळे शिक्षण संस्थेत परीक्षेदरम्यान काय चिटरपणा चालतो हे YB चव्हाण फार्मसीमुळे उघड झालंय। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।